नमस्कार पुस्तक प्रेमींनो. श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आपल्या चॅनलवरती आनंद यादव सरांची नांगरणी ही कादंबरी पाहत आहोत. या कादंबरीच्या कालच्या भागात आपण पाहिले की आनंदा खूप खडतर परिस्थितीतून SSC पास होतो, पण त्याचे म्हणावे असे कौतुक त्याच्या घरातून होत नाही. त्यामुळे तो नाराज होतो. पण पुढील शिक्षण कसे घ्यावे हा प्रश्न सतत त्याला भेडसावत असतो. त्यानं आता नोकरी केली पाहिजे व घरादाराला हात लावला पाहिजे असे त्याचे घरचे मागे लागलेले असतात. तो नोकरीसाठी प्रयत्न पण करतो, पण त्याला कुठेच नोकरी मिळत नाही. पण काही जाणकार मंडळींच्या साथीने तो पुढील शिक्षणासाठी रत्नागिरीला निघून जातो. आता आपण पुढील कथा वाचूयात. अशाच नवनवीन व सुंदर सुंदर कादंबऱ्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर जर व्हिडिओ तुम्हाला आवडलास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा व तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. पश्चिमेच्या दिशेने डोंगरातनं वळण घेत गाडी सारखी पळत होती. मला आईदादापासनं, माझ्या गावापासनं, ओळखीच्या माणसांपासनं लांब लांब पळवून नेत होते. त्याचा घरात कुणालाच पत्ता नव्हता. आईदादाला फसवून मी पळून चाललोय. गरिबी हाय, पोटा पाण्याला काय नाही, नोकरी बघ, पोराबाळांच्या तोंडात तुझ्या कमाईचा घास पडू दे, असं ते म्हणत होतं. मी होकार भरला होता. आईदादाचं ह्यात काय बी चूक नाही. मी हू नुसती हुल भरली होती. फसवून पत्त्या नाही ते बाहेर पडलं. मी पळून गेल्याचं आईला कळल्यावर तिचा जीव हंबरडा फोडल. निदान तिला तरी मी अगोदर सगळं सांगायला पाहिजे होतं. पर ती दादाला सगळं सांगल नि मला अटकाव करल म्हणून भ्याच्या पोटी मी सांगितलं नाही. भनी भावंड आता आई भोवतीनं गराडा घालून रडतात. त्यात पुन्हा शिरपा, मामा, गोपातात्या, आबाजी वेगवेगळं सांगणार म्हणजे आणखी गोंधळ. मला रत्नागिरीला न्यायला कुणी येऊ नये म्हणून मी एक नाटक रचलं होतं. सुतारांचं पत्र आल्यावर मी हळूच मामाकडे गेलो होतो. मी शिकावं असं त्याच्याही मनात होतं, म्हणून मी त्याच्या पुढं मदतीचा हात पसरला. त्यानं आपल्या कुवतीनुसार मला 5 रुपये दिले. त्याला मी सांगितलं की मी पुण्याला कुठंतरी शिकायला गेलोय म्हणून सांगायचं. मामाला शेटजींच्या इंजिनाचे स्पेअर पार्ट आणण्यासाठी पुणे मुंबईला जावं लागत होतं. लग्न अगोदर तो कामानिमित्तानं निपाणी कोल्हापूर परिसरात बराच फिरला होता. त्यामुळं आई त्याला घेऊन मला हुडकायला येईल अशी भीती वाटत होती. म्हणून मी मामाला सांगितलं, मी रत्नागिरीला शिकायला जातोय, पर आईला हे कळू देऊ नग. मी पुण्याला गेलो असं सांग. आणि पुन्हा लई लांब इकडं तिकडं पसरलंय, मला बी त्यात तो कुठं गावायचं नाही म्हणून सांग, म्हणजे ती तिकडं जाणार नाही. ज्याच्याबरोबर मी रोजगाराला जात होतो तो मांगाचा शिरपा माझा दोस्त होता. रोज सांजचं तो आमच्या घराकडं गप्पा मारायला येत होता. 3 इयत्ता शिकून त्यानं शाळा सोडलेली. त्याला मी सांगितलं, शिरपा, मी शिकायला रत्नागिरीला जातोय, पर 15 दिवसातनं एकदा तरी कार्ड तुम्हाला टाकायचं. रोज रातचं घराकडे जायचं, शिवाबरोबर गप्पा मारायच्या. घरात काय काय चाललंय, माझी हुडकाहुडक करणार आहेत काय, मळ्यातली पिकं पाणी कशी आहेत ते खडानखडा मला कळवायचं. त्याचा पत्ता घरात लागू द्यायचा नाही आणि सांगायचं मी मुंबईला शिकायला गेलोय म्हणून, मग तिकडं कुणी जाणार नाही. गोपातात्याला मी गोव्याच्या मुक्ती आंदोलनात गेलो असणार म्हणून सांगायला सांगितलं होतं. तर आबाजीला मिळेल तिथे शिक्षण घ्यायला जातो म्हणून निघून गेलाय असं सांगायला सांगितलं होतं. थोडे दिवस गेल्यावर विष्णोबांनी आणि निकम साहेबांनी त्यांची समजूत काढावी असं ठरलं होतं. पण मामा, शिरपा, आबाजी, गोपातात्या यांना मी काय काय सांगितले याचा पत्ता विष्णोबांना आणि निकम साहेबांना मी लागू दिला नव्हता. सगळ्यांना मी कमी अधिक प्रमाणात फसवलं होतं, गोंधळून टाकलं होतं. मी सुरक्षित राहावं, मला न्यायला कुणी येऊ नये, माझं शिक्षण व्हावं म्हणून मी हे सगळं नाटक रचलेलं. गाडी वेगानं चालली होती. दिवसभर वाटेवरची गावं घेत घेत नुसती पळतेच आहे असं वाटत होतं. आतापर्यंत मी गावापासून 12-15 मैलांच्या परिसरात हिंडत होतो. अर्ध्या पाऊण तासापलीकडं गाडीत बसता येत नव्हतं. आता चांगला 6 तास प्रवास होणार होता. पाऊस तर बाहेर धो पडलेला. डोंगरातून वाटेच्या उतारावर पांढरे शुभ्र पाण्याचे ओळ वाहताना दिसत होते.
उंचावरून खाली कुणीतरी साखरेची पांढरी शुभ्र पोती ओततंय आणि ती साखर वाहतीये असं वाटतेलं. पावसाच्या दाट धुक्यामुळं सभोवतालचा निसर्ग अंधुक झाला होता. झाडं धुसर दिसत होती. पावसात ती शांत उभी राहून न्हात होती. गूढ वाटत होती. मधूनच एखादा ढग समोरच्या झाडांना घसटून त्यांच्यावरून हळूवार हात फिरवित आहे असे वाटत होते. धुवाधार पावसात त्यांना धीर देतो आहे असे वाटत होते. जांभाच्या दगडांचा आणि लाल मातीचा रस्ता धुवून स्वच्छ झाला होता. त्यावरचं पाणी कावळ्याच्या डोळ्यासारखं स्वच्छ दिसत होतं. हे सगळं नवं नवं बघावं असं वाटत होतं. म्हणूनच घराची आठवण होऊन हुरहुर लागत होती. कितीतरी लांब आलं होतं, तरी गाडी नुसती घोंगावत डोंगर ओलांडत लांब लांब पळतच होती. माझा वाटणारा मुलूक कितीतरी दूरवर गेला होता. रत्नागिरी शहर केवढं मोठं आहे. त्यात आपणा सर्वोदय छात्रालय कसं सापडणार? रात्री 9 वाजता गाडी तिथं पोहोचणार. कोकणातला मुसळधार पाऊस रात्री तिथं असणार. अशा परिस्थितीत कसं हुडकायचं म्हणून मधूनच काळजी वाटत होती. रात्री 7च्या पुढं बाहेरचं दिसेनासं झाल्यावर मी ह्याच काळजीनं आता धास्तावून गेलो होतो. बराच वेळ गेल्यावर पुढच्या बाकावर एकट्याच बसलेल्या एका गृहस्थांना मी विचारलं, रत्नागिरी अजून किती लांब आहे? त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. आताशा 7:15 वाजल्यात. अजून पाऊण तास लागेल. म्हणजे 20 मैल तरी असणार. तुम्हाला रत्नागिरीला जायचंय? होय, मी कोल्हापूरहून रत्नागिरीला शिकायला चाललोय. कोल्हापुराहून? हां. अहो, कोल्हापुरात शिक्षणाची सोय चांगली आहे. बरीच मुलं रत्नागिरीहून कोल्हापूरला जातात. माझ्या घरची परिस्थिती बिकट आहे. माझी सोय रत्नागिरीच्या छात्रालयात करण्यात आली आहे. म्हणून मला तिकडे जावं लागतंय. मी पहिल्यांदाच रत्नागिरीला जातोय. फार मोठं आहे का हो शहर? मी जास्तीत जास्त ब्राह्मणी पद्धतीचा बोलण्याचा प्रयत्न करीत होतो. तसं मोठं नाही, पण कोकणातलं मोठं शहर म्हणता येईल. मला आता कसं सापडायचं सर्वोदय छात्रालय ह्या अंधारात कुणास ठाऊक? सापडेल. तशी काय फार अडचण येणार नाही. मी दाखवीन तुम्हाला. कुणाला भेटायचंय? छात्रालयाच्या व्यवस्थापकांना. पण ते आता ऑफिस बंद करून घराकडे गेले असतील, तर मग पंचायत व्हायची. मी काळजीत पडलो होतो. तुम्ही असं करा, माझ्याकडे चला. रात्री माझ्याकडे झोपा. सकाळी उठून माझा धाकटा भाऊ तुम्हाला छात्रालयाकडे घेऊन जाईल. चालेल, फार बरं होईल. मी जवळजवळ त्यांच्या गळ्यातच पडल्यासारखं बोललो. 9:15च्या दरम्यान गाडी स्टँडला लागली. मी पहिलं पाऊल रत्नागिरीच्या तांबड्या ओल्या भूमीवर ठेवलं. उतरलो तर एक अपशकुन झाल्यासारखं वाटलं. पाऊस कमी झालेला होता. 4 पावलं चालल्यावर मला घुसमट असल्याची जाणीव झाली. हवेत दिवसभराच्या पावसानं गारठा निर्माण होण्यापेक्षा वातावरण थोडं उबदार, कुंद असल्यासारखं वाटू लागलं. मी पुढे चालणाऱ्या देवधरांना विचारलं, हवेत उकाडा असल्यासारखं वाटते नाही? नाही, रत्नागिरीची हवा अशीच. समुद्रकाठची दमट हवा. मुंबईला जशी असते तशी इथं आहे. तरीही ह्या पावसाळ्यात तरी बरे वाटते. उन्हाळ्यात नुसतं उघडं होऊन बसावं लागतं, तरी घामाच्या धारा असतातच. असं मला काळजी वाटू लागली. मी मुकाट होऊन त्यांच्या मागोमाग जाऊ लागलो. एवढा पाऊस झाला होता, पण स्टँडवर गावात चिखल दिसत नव्हता. काळी चिकणमाती नावाला दिसत नव्हती. सगळी जांभाची तांबडी फळफळीत माती. त्यामुळं गावाकडच्या सारखे पाय चिखलत नव्हते. खळखळत वाहणाऱ्या रस्त्यावरच्या पाण्यातून स्वच्छपणे चाललो होतो. पण नाक दाबून धरल्यागत मधनं मधनं वाटत होतं. घरात गेल्यावर जास्तच जाणवू लागलं. बघावं 2-3 दिवस राहून, नाहीतर जावं परत घरी. असल्या हवत आपण गुदमरून मरीन. अंथरुणावर पडता पडता विचार आला. बरोबर असावी म्हणून एक भाकरी आणली होती. घराची लक्ष्मी म्हणून शिंक्यावर पहिली एक भाकरी ठेवण्याची आईची जुनी सवय होती. मला ती अशी उपयोगी पडली. ती खाऊन खाली घोंगडा अंथरून निवर चादर पांघरून घेऊन मी झोपलो. रात्रभर झोप लागली नाही. लांब लांब एकटा एकटा आलोय. घर लांब लांब गेले. माझं हितं कुणी कुणी नाही. आपण वनवासी झालोय, गोसावी झालोय. मनात खोलवर एक परिणाम झाला होता. त्यातनं परत गावाकडे जायला हे नुसत्या दमट हवाचं कारण पुरं झालं होतं.
आत व्याकुळ होत होतो. सकाळी 7लाच देवधरांच्या घरातनं बाहेर पडलो. लवकर उठून सगळं आवरून घेतलं. देवधरांच्या धाकट्या भावालाही सगळं आवरून किराणा मालाचं दुकान उघडायला जायचं होतं. मला छात्रालयात पोहोचून तो तसाच पुढे जाणार होता. पाऊस उघडला होता. देवधरांच्या भावाबरोबर बाहेर पडलो आणि एक गोष्ट लक्षात आली की आज सूर्य दक्षिणेला उगवलाय. पूर्वेला सगळं सामसूम होतं. सगळी दिशाभूल झाली होती. सगळं शहर दाट झाडीत असल्यागत दिसू लागलं. उंच उंच नारळी पोपळी पावसाच्या पाण्यानं स्वच्छ होऊन आपले तुरे आकाशात झुलवीत बसल्या होत्या. चिक्कू, आंबा यांचे वृक्ष सगळीकडे पसरलेले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घराच्या अंगणात परसात झाडच झाड. सगळी माती स्वच्छ, नाजूक तांबडी, गोंडस गोरी. झाडीतून डोकावणारी घरही या मातीतूनच वर आल्यागत तांबट दाखवणारी. जांभा दगडांची. छपरांवर बंगलोरी तांबडी कौलं. त्यांना भरपूर उतार. ह्या सुंदर गावात आपण शिक्षण घेणार, 3-4 वर्ष राहणार. रस्त्यानं जाता जाताच मला गाव आवडू लागलं. कोल्हापुरात मी फिरलो होतो, त्यामुळे माझी शहराची कल्पना वेगळी झाली होती. शहरात घरांची, इमारतींची, माणसांची, दुचाकी आणि 4 चाकी वाहनांची गर्दीच गर्दी असते. डांबरी रस्त्यावरनं स्वच्छ कपड्यातील, केस राखलेली, भांग पाडणारी माणसं सारखी इकडं तिकडं जात आहेत. भिकारी दिसतायत. असं असलं म्हणजे शहर असं वाटे. पण रत्नागिरीत त्यातलं काहीच दिसत नव्हतं. हे शहर असूनही नेमकं उलटं दिसत होतं. घरं झाडीत लपलेली, रस्ते गल्ल्यांसारखी लहान, माणसांची, वाहनांची गर्दी नाही. बरीच माणसं घामट सामट दिसणारी. पण मला हे बरं वाटलं. रस्ते आपले रस्तेच आहेत. माणसांचे लोंढे वाहून नेणारे ओढे नाले नाहीत, याचा आनंद झाला. मी उल्हासित होऊन देवधरांच्या बरोबर चाललो होतो. छात्रालय आलं आणि आम्ही त्यांच्या अंगणात शिरलो. चौकशी केली तर छात्रालयाचे व्यवस्थापक शेजारच्या छोट्या घरात राहतात असं कळलं. त्यांच्याकडे मला सोपून धाकटे देवधर निघून गेले. मी दिलेली चिठ्ठी व्यवस्थापकांनी तक्क्याला टेकून वाचली. स्थूल, गोरा रंग, 50च्या आसपासचं वय, छातीवर काळे भोरकेस, मनगटावर पायाच्या पिंढ्यांवरही तसेच. खादीची अर्धी पॅन्ट घालून उघडे तसेच बसले होते. डोक्याला मात्र किंचित टक्कल पडलेलं. चिठ्ठी वाचून त्यांनी आपल्या भेदक नजरेनं माझ्याकडे पाहिलं. अतिशय सावध अशी ती निळ्या हिरव्या डोळ्यांची नजर वाटली. मी किंचित हसलो. मला समोर बसायला सांगून काहीशा कोरडेपणाने त्यांनी माझी चौकशी केली. घरची परिस्थिती विचारून घेतली. जेवढं विचारलं तेवढंच मी सांगितलं. ठीक आहे, सुखरूप पोहोचल्याचं घरी पत्र पाठव. बापूसाहेब सुतारांना कळव. कालच्या प्रवासानं थकला असशील, आज विश्रांती घे. विद्यार्थ्यांची ओळख करून घे. जी. मी मान हलवली. बैस, मी विद्यार्थ्यांच्या सेक्रेटरीला बोलून आणतो. ते उठून बाहेर अंगणात गेले. अंगणातून त्यांनी छात्रालयाच्या खिडकीकडे तोंड करून हाक मारली. अरे आबा. आ. खिडकीतून एक गोरपट चेहरा दिसला. अरे जरा खाली ये, नवा विद्यार्थी आला आहे. आबा खाली आला. त्याची ओळख करून दिली. तुकारामच्या खोलीत ह्याची व्यवस्था कर. दोघेही कॉलेजच्या पहिल्याच वर्षाला आहेत. एकत्र अभ्यास करतील, गुरुजी म्हणाले. ठीक आहे, आबा म्हणाला. मी आबा बरोबर छात्रालयात गेलो. खालच्याच खोलीत माझा बिस्तारा ठेवला. सगळ्या मुलांच्या ओळखी करून घेतल्या. छात्रालयाची इमारत म्हणजे मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांचं रत्नागिरीतील माडीचं घर. तसं घर मोठं होतं. खाली एक मोठा हॉल होता. त्याच्यावर तेवढाच मोठा हॉल. हॉलच्या पाठीमागं दोन्ही बाजूंना 2 खोल्या. मधून जिना. खाली शेवटी स्वयंपाकघर. त्याला लागूनच हॉल व स्वयंपाकघर यांच्यामध्ये कोठीघर. पुढं छोटं अंगण. मागं भरपूर मोठं परस. आणि परसात आड आणि पाणी साठवण्याची डोण. नारळी, पोफळी, आंबे, चिक्कू, केळी यांची परसभर झाडं. आमसोला ज्याची करता ती रातांब्याची झाडं होती. आडाच्या भोवतीनं धुणं, आंघोळ यांची व्यवस्था केलेली. 2 दोणी आणि 2 पात्री असलेल्या. परसाच्या शेवटच्या टोकाला 2 गोपुरी पद्धतीचे संडास. जिन्याखाली 2 सशक्त पुरुषांनी ओढावं असं प्रचंड जातं. रातांबा, चिक्कू, सुपारी यांची झाडं टक लावून पाहिली. आयुष्यात प्रथमच ती पाहत होतो.
छात्रालयात 25 भर विद्यार्थी. खालच्या मोठ्या हॉलमध्ये जेवणाची व्यवस्था. वरच्या हॉलमध्ये हायस्कूलच्या बहुतेक सर्व विद्यार्थ्यांनी थोडी थोडी जागा व्यापून विस्तारा ठेवलेला. आबा इंटर्नला असल्यामुळं त्याला स्वतंत्र छोटी खोली. शिवाय तो सेक्रेटरी होता. आम्हा दोघात खालची छोटी खोली. SSC ला असलेल्या 4 विद्यार्थ्यांनाही दोघात एक अशा 2 खोल्या वाटून दिलेल्या. एका खोलीत अडगळीचं सामान, अशी सगळी मुख्य इमारतीची मांडणी होती. मला हे सगळं नवीन होतं. बाहेर कधीच राहिलं नव्हतं. विद्यार्थ्यांचं बोर्डिंग तर प्रथम बघत होतो. आंघोळ करून मी माझ्या खोलीत एकटं बसलो. हायस्कूलची मुलं जेवण उरकून हायस्कूलला गेली होती. कॉलेजला गेलेले आबा तुकाराम 11:15 परतणार होते. मग जेवणार होते. मी त्यांची वाट बघत थांबलो होतो. सकाळी आल्या आल्या मला सगळ्यांबरोबर भिजवलेले शेंगदाणे आणि गूळ यांचा नाश्ता मिळाला. सकाळच्या खाण्याला नाश्ता म्हणतात, हे मी लक्षात ठेवलं. उद्यापासून आपण बी नाश्ताच म्हणायचं असं मनाशी ठरवलं. पत्र लिहित होतो. अंगानं काहीसा जाडजूड असलेला एक मुलगा वरच्या खोलीतून खाली माझ्याकडे आला. चेहरा उतरलेला दिसत होता. नमस्कार, मी शरद जोशी. मी तिकडचा राजापूरचा. माझा एक भाऊ भालचंद्र जोशी कोल्हापूरच असतो. तुम्ही कोल्हापूरचे? हा. मी गप्पच बसलो. थोडा वेळ गेल्यावर तो म्हणाला, कोल्हापूरहून कधी आला तिकडं? मी म्हणालो, काय? माझ्या ऐकण्यात काहीतरी चूक झाल्यासारखं मला वाटू लागलं. नाही, म्हटले कोल्हापूरहून कधी आलेत? कोण? दुसरं कोण, तुम्हीच हो. हा हा, मी वय काल रात्री आलो. कोल्हापुरी सूर. तो माझ्याकडे बघून किंचित हसला. आलेत या शब्दाचा वापर माझ्या गावाकडं तिसऱ्या व्यक्तींना उद्देशून होत होता. त्यामुळे मला वाटलं हा मुलगा तिसऱ्याच कुणाशी चौकशी करतोय की काय. म्हणून मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. पण त्यानं तुम्हीच हो असं म्हटल्यावर डोक्यात प्रकाश पडला. तो काहीसा आजारी असल्यामुळं हायस्कूलला न जाता विश्रांती घेण्यासाठी छात्रालयात राहिला होता. चौकशी करून थोड्या गप्पा मारून तो निघून गेला. त्याच्याशी बोलताना मला सारखं बिचकल्यासारखं वाटत होतं. त्याचे शब्दांचे उच्चार वेगळे वाटायचे. शब्दांचे काही प्रत्यय वेगळे, क्रियापदांची काही रूपं वेगळी, एखादा शब्दही वेगळा. मधूनच त्यांचं बोलणं मला काही कळेनासं होई. मी गडबडून जाऊ लागलो. मी बोललो की तो हसू दाबत ऐकत होता. माझ्या लक्षात आलं की हा माझ्या बोलण्याला हसतोय. म्हणून मी त्याच्याशी फार कमी बोललो. नुसता हू हू करू लागलो. तो गेल्यावर वाटू लागलं की आपल्याला आपली भाषा आधी सुधारली पाहिजे, नाहीतर आपला हसं होणार. मला नुसता घोर लागून राहिला. 11:15च्या सुमाराला आबा आणि तुकाराम आले. त्यांच्याबरोबर जेवलो. आबा गंभीर प्रकृतीचा, थोडासा वडीलधारा वाटणारा. जेवता जेवता त्यानं आस्थेनं चौकशी केली आणि तो अभ्यासासाठी आपल्या खोलीत निघून गेला. तुकाराम बोलका, काहीसा गमतीनं बोलणारा, कॉलेजमधल्या गमती सांगणारा. कोल्हापुरास एकदा दोनदा येऊन गेलेला. त्याला शिकायला कोल्हापुरात जायचं होतं. त्या भागात त्याचे 2 पाहुणे होते. त्यामुळे त्याला कोल्हापूरची भाषा माहिती होती. ती भाषा बोलणारी माणसं त्याला प्रेमळ वाटत होती. मला हायसं वाटलं. घटकाभरातच मी त्याच्याशी खुल्या मनानं बोलू लागलो. तंबोराच्या आवाजानं गाणं जसं सतत भरून राहिलेलं असतं, पण तंबोरा मात्र कुणाच्याच ध्यानात किंवा नजरेत येत नाही. तसा एक परका वाटणारा आवाज मी आल्यापासून रत्नागिरीत कायमचा भरून राहिलेला मला जाणवत होता. काल रात्रभर तो जाणवला. दुपारी जरा झोप काढून उठलो तरी सारखा कानात दबकेपणे घुमू लागला होता. इथून पुढे, तुकाराम, हा आवाज कसला सारखा येतोय? खय? जरा कान देऊन ऐकून बघ. हे काय घुसघुस सारखं होतंय पहा. ती गाज असा. मालवणी शब्द त्याच्या तोंडात येत होते. तोही प्रथमच सावंतवाडीहून रत्नागिरीला शिकायला आला होता. गाज म्हणजे काय? तो समुद्राचा आवाज असा. एवढ्या जवळ समुद्र आहे तर? ह्यो काय हायसा रस्ता असा? ही आपली टिळक आली संपल्यावर सामको बंदर लागतो. एक फनलामकर तर समुद्र असा. मला समुद्र बघायचाय. माझी जिज्ञासा एकदम उसळली. मेल्या, शिरा पडल्या तुझ्या तोंडारता.
अजून समुद्र बघितलास नाही तू? नाही ना, कोल्हापूरकडं समुद्र नाही. तू आगगाडी कधी बघितलीस काय? नाही. मग तसंच आहे बघ. मला आगगाडीचं कौतुक नाही, तर तुला समुद्राचं कौतुक नाही. चल मरे मग माझ्या वांगडा. आत्ताच दाखवते समुद्र. सगळी रत्नागिरी आपण हिंडाळून येऊया. त्यानं हातातलं पुस्तक टाकून दिलं. व्यवस्थापक काय म्हणतील? मेल्या, त्यांका व्यवस्थापक काय म्हणतस? गुरुजी म्हण. गुरुजी असत ते. मेल्या ही त्याची खास लकब. हा गुरुजी. ते तर आता त्यांच्या कॉलेजवर गेलेले असत. सांजच्या 5 वाजता आले तर येतील. नाहीतर 6-7 वाजतले त्यांका. चल आपण जाऊया. गुरुजी ट्रेनिंग कॉलेजवर प्राध्यापक होते. हे मला माहित नव्हतं. आम्ही दोघे आबाला सांगून बाहेर पडलो. संध्याकाळी 5 पर्यंत परतण्याचं कबूल केलं. समुद्राचं दर्शन झालं. माझे हात जोडले गेले. डोळे मिटून मी नमस्कार केला. नजरेसमोर नुसतं पाणीच पाणी. नजरेच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचाच निरनिराळा पर्वत झाल्यासारखं दिसत होतं. तो पर्वत आणि आकाश एकमेकात मिसळून गेलं होतं. समुद्राच्या निमित्तानं पृथ्वी आकाशात मिसळली होती. पाण्याचं नातं पृथ्वीशी आणि आकाशाशी दृढ होतं. आजवर भूगोलाच्या पुस्तकात वाचलेला अरबी समुद्र आता प्रत्यक्ष पाहत होतो. सबंध महाराष्ट्राला ढगातून पाऊस देणारा हाच पश्चिम महासागर. याच महासागरानं रोज वेगवेगळ्या आकारात दिसणाऱ्या आभाळातील ढगांची किमया केलेली. हे ढग माझ्या माळ्यावर आले होते. त्यांनी माझ्या पिकांवर पाऊस पाडला होता. मळ्यात पाणी पाणी केलं होतं. पिकांना जीवदान दिलं होतं. उन्हाळभर मला करावी लागणारी कामं थांबवली होती. नि मला शाळेत पाठवलं होतं. माझी नांगरणी कुळवणी हळूवार व्हावी म्हणून पहिला पाऊस पडून माती मऊ केली होती. दिवाळी अखेर माझी विहीर भरली होती. त्या भरल्या विहिरीच्या मोठा मी डुबुक डुबुक करून भराभर मारल्या होत्या. बैलांना त्या ओढताना त्रास पडत नव्हता. 4 पावलं ओढल्या की डोणीत आतल्या आत जात होत्या. बैलांना उत्साह वाढत होता. माझ्या विहिरीत आलेल्या याच समुद्राचं पाणी मी प्यालो होतो. या समुद्राच्या पाण्यानं वाढलं होतं. त्यात आंघोळ करून कष्ट विसरलो होतो. पा सागरा, मी तुझ्या पोटात धडपडणारा मासा, तुझ्या सळसळत्या पाण्यावर पोचलेला, तुझं पाणी रक्तात असलेला तुला नमस्कार. मी पाण्यात उतरलो. पुढं पुढं गेलो. लाट आली आणि माझ्या पायांना पावलांना कुरवाळून गेली. मी कुचकाभर पाणी घेतलं. जिभेवर तीर्थासारखं ठेवलं. खारं खारं होतं, तरी संजीवनी औषधासारखं आनंदाने घेतलं. डोळे भरून लांब लांब पाहू लागलो. आता या पाण्याच्या पलीकडं अरबस्थान. माझ्या पायांना स्पर्शणारं हे पाणी अरब भूमीलाही आता स्पर्शत असणार. माझ्या पावलांचा स्पर्श परदेशी पोहोचवणारं हे तीर्थ. मातृभूमीच्या पश्चिम सीमेवर मी उभा. माझ्या लहानशा गावापासून किती लांब लांब आलोय. मी एकटा, पण हा समुद्र माझं संरक्षण करेल. त्यानंच आजवर पोषण केले. पावसाळी आभाळात कबुतरासारखे असंख्य ढग सोडणारा तो महासागर मला जुन्या जुन्या मूळ पूर्वजांसारखा वाटू लागला. त्याला बघून डोळे भरून आले. शिकलो नसतो तर, SSC पास झालो नसतो तर जन्मभर गावातली विहीर नि पाण्याचं एवढंसं लहान तळ बघत बसणं नशिबात आलं असतं. जन्मभर आई दादानं पंचगंगेपलीकडं काही बघितलं नाही. मंथन करून देवांनी 14 रत्न काढलेला रत्नाकर मी शिक्षणामुळे बघू शकलो. माझ्या डोळ्यात बघता बघता पाणी आलं. मेल्या, रडूक काय झालं रे? तुकाराम हसत हसत म्हणाला. समुद्र बघणं म्हणजे काय जगातलं कधीच बघणं मिळालं आश्चर्य नाही. चल, रड्या खायचो. मी ठिकाणावर आलो. थोडा वेळ तसंच बसून आम्ही परतलो. रत्नागिरीच्या मुख्य रस्त्यानं इकडं तिकडं बघून हिंडून छात्रालयाकडे निघालो. सावरकरांचं पतित पावन मंदिर बघितलं. लोकमान्य टिळकांचं कोकणातलं जुनं घर बघितलं. घर तर आमच्या छात्रालयाच्या समोरच होतं. तिथं टिळकांचा अर्धपुतळा बसवलेला. म्हणून या आळीचं नाव टिळक आळी हे मला कळलं. पुतळ्यापाशी क्षणभर थांबून मी घराच्या अंगणातील पावसाळी माती ओल्या गंधासारखी कपाळाला लावली. ज्यांची चरित्र वाचून बालपणी स्वातंत्र्यासाठी मन स्वाभिमान झालं,
त्या टिळक सावरकरांच्या पायधूळ मातीत माझे पाय उभे होते. मला स्फुरण चढल्यासारखं झालं. छात्रालय हेही बाळासाहेब खेरांचंच घर. त्या घरात मीही वावरणार, अभ्यास करणार याचा आनंद झाला. महापुरुष अंगात संचारल्यासारखं झालं. मनात मोठमोठ्या विचारांचे मासे खेळू लागले. विनोबाजींच्या सर्वोदयात मी आलोय. त्यांच्या उदात्त मांडीवरच मी आता डोकं टेकणार. मी आता काही झालं तरी शिकणार, मोठा होणार. मनात जे काही आहे ते पुरं करून घेणार. भारल्यासारखं होऊन मी खोलीत एकटाच बसलो होतो. सामुदायिक सूतकताईची वेळ झाली होती म्हणून तुकाराम आपला चरखा घेऊन वर गेला होता. प्रार्थनेची वेळ झाली म्हणून गुरुजी आपल्या घरातून छात्रालयासमोर अंगणात आले होते. माझ्या खोलीत दिवा बघून मला त्यांनी हाक मारली. अरे आनंदा. प्रेमळ उच्चार. जी गुरुजी. प्रार्थनेची वेळ झाली. वरती चल. एकटाच काय खाली बसला आहेस? नाही जी, हा काय येतोय. त्यांच्याबरोबर प्रार्थनेसाठी वरती गेलो. वरती वेगळं दृश्य दिसलं. मुलं हॉलच्या भिंतीला टेकून बसली होती. त्यांच्या हातात साधे हातचरखे गुरगुर करीत होते. भराभर सूत निघत होतं आणि सरकन छातीवर गोळा होत होतं. मुलं कताई करता करता मोकळेपणाने गप्पा मारत होते. गुरुजी आल्यावर सगळी गप्प झाली. तरी खालच्या आवाजात बोलू लागले. प्रत्येकानं गंजी फ्रॉक आणि खादीची चड्डी घातली होती. माझ्याच अंगावर फक्त विजार आणि कुर्तं. गुरुजीही फक्त हाफ पॅन्ट घालूनच वरती आलेले. गांधी विनोबाजींच्या विचारांचं प्रत्यक्ष आचरण इथं होत होतं. मी आता ह्यांच्यातलाच एक होणार. 7 वाजता प्रार्थना झाली. भगवद्गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञाची लक्षणं संस्कृत मध्ये प्रार्थना म्हटली गेली. मी ती एकत गप्प बसलो. गुरुजींनी मला आपल्याजवळ बसवून घेतलं. मला सगळ्यांनी आपली ओळख करून दिली. मला माझी ओळख करून देण्यास सांगितलं. घरची माहिती, कोल्हापूरहून रत्नागिरी शिकायला का आलो, ध्येय काय आहे, कुठवर शिकण्याची इच्छा आहे, हे सगळं सांगण्यास सांगितलं. सकाळपासनं भारल्यासारखा झालं होतं. माझी सगळी ओळख करून दिली. सगळी मुलं तोंड हाताखाली दाबून धरून ऐकत होती. पण माझ्या ते काही मिनमिनता उजेडात लक्षात आलं नाही. कुणीतरी एका टोकाला अंधारा खूप केलं. मग माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. माझा उत्साह हा हवा जाणाऱ्या फुग्यासारखा आकसून गेला. मी 2 वाक्यातच माझं गप्प बसलो. बोलण्याची इच्छा मेली. नंतरच्या बौद्धिकात गुरुजींनी मी कसा ध्येयवादी मुलगा आहे हे सांगितलं. मग त्यांनी माझ्या बोलण्याच्या निमित्तानं घाटावरच्या बोलीभाषेचा एक नमुना सर्वांना ऐकायला मिळाल्याचंही सांगितलं. मराठी भाषेच्या कशा अनेक पोटभाषा आहेत. आपली कोकणी भाषा ही एक पोटभाषाच आहे. आपण त्यांना हसू नये. आपल्याच मातृभाषेच्या लेकी सुनांना आपण हसल्यासारखे ते कसे होईल हेही सांगितलं. माझी पक्केपणी लक्षात आलं की ही मुलं माझ्या भाषेला बेसुमार हसतात. मी हिरमुसून गेलो. तर मित्रमैत्रिणींनो, आजच्या भागामध्ये मी आज आपला इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.